नमस्कार दोस्तों, मेरा नाम है विनायक राजकुवर। हमने पिछले वीडियो में देखा था कि मंठा से लगभग 7 किलोमीटर के डिस्टेंस पे जो मंदिर था, महादेव शंकर महादेव जी का मंदिर था, कि वो हमने एक्सप्लोर किया था। तो हमने देखा कि कैसे वो गांव है, कैसे वहाँ के लोग रहते हैं, वहाँ के जो बच्चों है वो देखा था। तो आज हम देखने वाले मंठा में स्थित है जो श्री रेणुका मंदिर, जो रेणुका माता का मंदिर है, वो यहाँ के स्थानिक लोगों के आस्था का विषय है। तो यहाँ के लोग इतना ये मानते हैं कि नवरात्रा में 9 दिवस फास्ट रखते हैं। कुछ लोग यहाँ से पैदल चले जाते हैं। तो इतना सुंदर मंदिर है, मैं आपको दिखाता हूँ। ये मंदिर लगभग मंठा से 1 किलोमीटर के डिस्टेंस पर है। तो चलिए मैं आपको वहाँ ले चलता हूँ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या मंठा शहरामधील रेणुका मातेचं मंदिर। रेणुका मातेचं मंदिर म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये एक प्रसिद्ध देवस्थान आहे आणि मंदिर हे नवरात्रामध्ये खूप गर्दी होती आमच्या मंदिरामध्ये। नवरात्रामध्ये सर्वजण नवरात्री पाळतात, नवरात्री पकडतात। ज्यांना कोणी उपवास वगैरे असतो तो नवरात्र धरतो। इतर नवरात्री हे रेणुका कॉलेज आहे पाठीमागचे दिसते। आणि हे जे आहे ना वरती, हे पण IT कॉलेज आहे, सर DED कॉलेज। ये गेट है। हे मेन गेट आहे। खूप रम्य असे ठिकाण आहे आमच्या रेणुका देवी संस्थानापाशी। काही मंदिर आहे। तेव्हा वाहने लागतात, गाडी वगैरे सोडतात। आणि हे बघा ज्या रेणुका मातेच्या मंदिराचे मेन गेट। चला तर मग आपण आत जाऊया, आत प्रवेश करूया। दुकान वगैरे लागतात।
मंदिराचे मेन काय म्हणतात ते त्यांना माहिती नाही मला. नवरात्रामध्ये खूप गर्दी होते मित्रांनो इथे. हा मेन कळस मंदिराचा. बघा व्ह्यू किती भारी वाटतो इथून. किती भारी दिसतं मंदिर म्हणता इथं. मंदिराच्या बाहेरचे मंदिर आहे छोटेसे. जिजामाता शरण्य रेणुका माता जिजामाता काहीतरी मंदिराचे नाव आहे. खूप रम्य असे ठिकाण आहे. एक वेळेस अवश्य भेट द्या. आधी म्हणतात तर या कधी. कोर्ट आहे. दिवाणी व फौजदारी न्यायालय मंठा. काय व्ह्यू दिसतो मित्रांनो इथून. हे बघा मंठा आमचा. धन्यवाद दोस्तों, आपने इतना पूरा वीडियो देखने के लिए जो कष्ट किया, तो मैं आपका शुक्रगुजार हूँ. तो आप जुड़ते रहिए मेरे साथ में, और अलग अलग जगह के मंदिर एक्सप्लोर करता हूँ. तो जुड़ते रहिए मेरे साथ, और लाइक और फॉलो और सब्सक्राइब भी कीजिए.